कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का याबाबत साशंकता। कामराचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही। खार पोलिसांकडेही कामराच्या उपस्थितीबाबत अधिकृत माहिती नाही। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। फडणवीसांना राज्यातील सगळी सत्ता हातात हवी। सत्ता हातामध्ये हवी असल्यानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये रवानगी। कोरटकरवर अंडा सेलमध्ये 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। प्रशांत कोरटकर वापरत असलेली आलिशान मर्सिडीज गाडी जप्त। कोरटकर मर्सिडीज गाडी चंद्रपूरमध्ये घेऊन गेल्याची माहिती समोर। याआधी कोरटकरची महिंद्रा कंपनीची गाडी जप्त केली होती। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्यानं मशिदीमध्ये स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। बीडमधील मशीद स्फोट प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल। स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यासमोर ठेवून धूम्रपान। बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीमधील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली। घटना कुणी घडवली हे सुद्धा समजलं आहे। बीडमधल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपुरात हिंसाचार झालेल्या भागामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त। ईदच्या पार्श्वभूमीवर मस्जिद परिसरात मोठी गर्दी होणार। गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पोलीस तैनात। आज दिवसभर चोख सुरक्षा व्यवस्था असणार। पुणे शहरामध्ये ईदनिमित्त नमाज पठणाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सायबर टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवू। बीडमधील मशिदीमध्ये घडलेल्या घटनेनंतर नाशिक पोलिसांची खबरदारी। ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात। ईदगाह मैदानात येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी। ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये चौकात बंदोबस्त। काही दिवसांआधी 2 गटांमध्ये झाला होता वाद, तर पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा। भायखळ्यात रमजान ईदची उत्साहात सुरुवात। किस्ती हिंदुस्थानी मस्जिदमध्ये नमाज पठण, मस्जिदीला आकर्षक रोषणाई। आम्ही कुणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही का? औरंगजेबाची सजलेली कबर काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं। छत्रपती संभाजी राजेंची हत्या झाली त्यानंतर गुढीपाडवा हा दुसरा दिवस, त्यामुळे मी गुढीबिडी काही उभारत नाही। आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचं विधान। संतोष आयपीएस डॉक्टर सुधाकर पाठारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। महाराष्ट्र पोलिसांकडून सुधाकर पाठारेंना मानवंदना। डीसीपी सुधाकर पाठारेंचं तेलंगणामध्ये अपघाती निधन। छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला पत्नीकडूनच जीव मारण्याचा प्रयत्न। जीव मारण्यासाठी पत्नीकडून जादूटोणा आणि जेवणामध्ये विषप्रयोग। पत्नीसह मित्र आणि मेहुणा अटकेत। राज्यातील बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल येत्या 5 एप्रिलला येणार। पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार निकाल जाहीर करणार। 11 एप्रिल 2016 मध्ये घडली होतं हत्याकांड। बदलापूरपर्यंत लवकरच मेट्रो धावणार। मुख्यमंत्र्यांची बदलापूरकरांनी नवीन वर्षाची भेट। एमएमआरडीएकडून कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या 38 किलोमीटर मार्गिकेच्या कामाला मंजुरी। कोकण रेल्वेला डावलणाऱ्यामध्ये मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका। 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या निविदेचं मूल्यमापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंच्या हद्दपारीचा प्रस्ताव। सीमा भागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप। बेळगावच्या माळ मारुती पोलिसांनी पाठवला हद्दपारीचा प्रस्ताव।